आणि महाराष्ट्रात राहून तुम्हाला आज सुट्टी नसेल तर तुम्ही लेबर डे सेलिब्रेट करा. तुम्हाला वाटतं की 1 मे म्हणजे फक्त सुट्टी, तर एक अनकम्फर्टेबल फॅक्ट बघूया. आजचा महाराष्ट्र कधी काही अस्तित्वातच नव्हता. तर हे सगळं होतं बॉम्बे स्टेट. भाषा वेगळी, ओळख वेगळी, पण राज्य एक. लोकांनी त्यावेळी एकच मागणी केली की आम्हाला मराठी राज्य हवंय. पण कशासाठी? लोकांना त्याची भाषा आणि संस्कृती जपायची होती. दुसरं कारण म्हणजे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबईमध्ये राहणारे जास्तीत जास्त लोक हे मराठी बोलायचे. म्हणजे अर्थातच मुंबई ही मराठी माणसाची. त्यांचा आवाज निर्णयांमध्ये कमी पडत होता. आणि एक महत्वाचं कारण म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन आणि अपॉर्च्युनिटीज. वेगवेगळ्या भाषांचं एकच राज्य असेल तर गव्हर्नन्स कठीण होतं. एज्युकेशन, जॉब्स, कम्युनिकेशन या सगळ्यांवरती त्याचा परिणाम होतो. आणि याचा अजून एक अर्थ असा की स्वतंत्र राज्य म्हणजे बेटर पॉलिसीज, बेटर अपॉर्च्युनिटीज. आणि इथून सुरू झालं संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट. अजून एक शॉकिंग फॅक्ट सांगतो. 21 नोव्हेंबर 1955 सोहरा फाउंटन येथे शांत आंदोलन चालू होतं आणि अचानक पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला. आणि या गोळीबारामध्ये अंदाजे 105 लोकांचा बळी गेला. 105 हा ऑफिशियल डेटा आहे, म्हणजे अजूनही लोक त्यामध्ये होते. आणि आज त्या जागेचं नाव आहे हुतात्मा चौक. पुढे मग 1960 या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झाले. म्हणून आजची सुट्टी इज नॉट गिफ्टेड बट अर्न्ड. आज सत्ताधारी या मुंबईला गुजरातमध्ये जोडण्यासाठी अथक प्रयत्न करतात आणि त्या गोष्टीचं अवेअरनेस असणं इट्स अ साइन ऑफ विजिलन्स. आणि याचा अर्थ असा नाही की तुम्ही देशद्रोही आहात. आज सेलिब्रेट करा, पण लक्षात ठेवा ही सुट्टी कोणाच्या तरी बलिदानावरती उभी आहे. जय महाराष्ट्र. Because Bombay is not a Maharashtra city, it's an international city. मुंबई का टेम्परामेंट बिजनेस से जुड़ा है, बिजनेस गुजरात के ब्लड से जुड़ा हुआ है.